तुम्हीच मीडिया दाखवायचे कोण कुणाच्याबद्दल काय म्हणायचं ते जरा बघा. आणि युती कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. शिंदेंप्रमाणेच त्यांच्या नेत्यांनीही सूर लावलाय. ठाकरेंच्या युतीमुळे काही विशेष घडणार नाही, लोक आडनाव पाहून मतदान करत नाहीत, इथपासून ते निवडणूक आल्यावरती मराठी माणूस आठवतो इथपर्यंत टीका शिवसेनेतनं झाली आहे. डूबते को तिनके का सहारा या पद्धतीने उबाठाकडे आता कोणताही पर्याय उरला नसल्यामुळं आज राज साहेबाला बरोबर घेणं हे त्यांना क्रमप्राप्त झालंय, त्यांची मजबुरी आहे. आणि म्हणून या मजबुरीची झालेली ही युती आहे. काय इम्पॅक्ट पडेल मला सांगा. तुम्हाला वाटते की वोटर सरनेम वरती म्हणजे ठाकरे बंधू असो किंवा गांधीज असो त्याच्यासाठी वोट नाही पडत. वोट पडत तर फक्त प्रगतीसाठी, आणि इकडे आहे प्रगती आणि विचारधारा. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई हातामध्ये असताना मराठी माणसांकरता एकही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये मराठी माणसांकरता एकही निर्णय घेतला नाही. आणि आता मराठी माणसांची आठवण येते. हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. जसं ग्रामीण भागामधला मराठी माणूस हा शिवसेनेसोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत होता, तसं मुंबईमधला देखील हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच पाठीशी राहील. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मित्रपक्षांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय. पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी ठाकरेंना हातचं राखूनच शुभेच्छा दिल्या. तर ठाकरेंच्या युतीमुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केला. एक कुटुंब एकत्र येऊन जर निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र येत असतील आणि एकत्र लढत असतील त्यामध्ये आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही. आणि आम्ही त्यांना शुभेच्छाही देतो. दोन्ही भावांची युती झालेली आहे. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. उलट ताकद वाढेल, सगळे एकत्र आलो तर चांगल्या प्रकारची लढत होईल आणि निकाल चांगला मुंबईचा लागू शकतो. आणि आता आजच्या या घडामोडीच्या अनुषंगाने आणि आमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण